यवतमाळच्या नेरमध्ये तलाठ्यांच्या निलंबनावरून मोठा वाद पेटला आहे। विदर्भ पटवारी संघ आक्रमक होत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे। संघटनेचा आरोप, कोणतीही चौकशी न करता 4 तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं। महादर्पण ॲपमधील तांत्रिक अडचणी मांडल्यामुळे सूडभावनेतून ही कारवाई झाल्याचा दावा। या निर्णयाचा फटका तब्बल 30,000 शेतकऱ्यांना बसला असून 7/12 वारस नोंद आणि पीएम किसानाची कामे ठप्प झाली आहे। विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळद्वारे आज नेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, या आंदोलनाचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालवला आहे। याचं कारण म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 3 जूनला अन्यायकारक निलंबन 4 ग्रामपंचायत केलेलं आहे। त्या निलंबनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आमचं ही एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे। कोणतेही कारण नसताना, गावातील कोणत्याही नागरिकाची, खातेदाराची कोणतीही तक्रार नसताना, कोणताही गैरप्रकार केला नसताना, कोणत्याही कर्तव्यात कसर केलं नसताना किंवा कोणताही भ्रष्टाचार केला नसताना जाणीवपूर्वक सूड भावनेतून तहसीलदार नेर यांनी चुकीचे प्रस्ताव पाठवले आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मागच्या आंदोलनाचा वचपा म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी या 4ही ग्रामपंचायतांना निलंबित केलं। तसेच यापूर्वी जिल्ह्यातील काही महसूल अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई केल्या। वारस नोंद आणि पीएम किसानाची कामे ठप्प झाली आहे। मागणं न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ज्वालादीप प्रतिनिधी नरेश राऊत, यवतमाळ।